नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे वर्ब विथ पर्सन म्हणजे व्यक्ती. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ म्हणजे हे आपण सेंटेन्स कसं तयार करणार आहोत, चला बघूया. हे बघा, आय वर्क म्हणजे मी काम करतो. यू वर्क म्हणजे तू काम करतो. ही वर्क्स म्हणजे तो काम करतो. शी वर्क्स म्हणजे ती काम करते. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. म्हणजे आपण जसं म्हणतो कला काना का, खला काना खा, या प्रकारचे साधे वाक्य. फक्त एक म्हणू शकता तुम्ही, आपण काना जोडतोय, वाक्याला काना जोडतोय. म्हणजे पर्सन विथ वर्ब म्हणजे एक सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे मी काम करतो, तू येतो, मी जातो. तर आता आपण हे होतं सिंग्युलर, तर आपण प्लुरल शिकू. चला बघू. हे आहे प्लुरल म्हणजे अनेक वचन. वी वर्क म्हणजे आम्ही काम करतो. यू वर्क म्हणजे तुम्ही काम करता. दे वर्क म्हणजे ते काम करते. आणि दे वर्क म्हणजे त्या काम करतात. जास्त प्रमाणात सिंग्युलर आणि एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन जास्त प्रमाणात. आय वर्क म्हणजे मी काम करतो. यू वर्क म्हणजे तू काम करतो. ही वर्क म्हणजे तो काम करतो. शी वर्क म्हणजे ती काम करते. आता इथं अनेक वचन आहे. व्ही वर्क म्हणजे आम्ही काम करतो. यू वर्क म्हणजे तुम्ही काम करता. आणि धे वर्क म्हणजे ते काम करते. आणि धे वर्क म्हणजे त्या सगळ्या काम करता. तर हे जोडून आपण वर्ब हटवून आपण दुसरं वर्ब इथं जॉईन करून दुसरे सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न करू. चला बघू. आता बघा, वर्ब हे आपण हटवलेलं आहे. आता आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे. यू ड्रिंक वॉटर म्हणजे तू पाणी पितो. ही ड्राईव्स म्हणजे तो गाडी चालवतो. आणि शी लर्न्स म्हणजे ती शिकती. आता आपण इथं काय बदललं? आपण बदललं वर्क म्हणजे हे वर्ब होतं. आता इथं आपण दुसरं वर्ब काय जॉईन केलं? वॉन्ट, ड्रिंक वॉटर, ड्राईव्स, लर्न्स म्हणजे हे वर्ब आहे. म्हणजे पाणी पिणे. जसं यू ड्रिंक वॉटर, आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे. ही ड्राईव्स म्हणजे तो गाडी चालवतो. शी लर्न्स म्हणजे ती शिकती. तर अशा प्रकारे आपण इथं पर्सन ठेवून इथं अनेक आपण वर्ब जोडून आपण सेंटेन्स असे बनवू शकतो. तर आता हे सिंग्युलर झालं. आता प्लुरलमध्ये बघू, अनेक वचन. तर त्याला आपण पण दुसरे सेंटेन्स जोडून, दुसरे वर्ब जोडून आपण सेंटेन्स तयार करू. चला बघू. हे आहे प्लुरल म्हणजे अनेक वचन. वी रीड म्हणजे आम्ही वाचतो. यू स्टडी म्हणजे तुम्ही अभ्यास करता. दे प्ले म्हणजे ते खेळतात. आणि दे टॉक म्हणजे ते बोलतात. त्या बोलतात म्हणजे जास्त प्रमाणात लेडीज. तर हे आहे सिंग्युलर झालं. हे आहे प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर आपण इथं काय चेंज केलं? आपण चेंज केलं फक्त वर्ब. रीड, स्टडी, प्ले, टॉक. म्हणजे रीड म्हणजे वाचणे, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, प्ले म्हणजे खेळणे, टॉक म्हणजे बोलणे. ह्या प्रकारचे आपल्याला वर्ब ॲड करायचे. फक्त वर्ब ॲड करून आपण पूर्णपणे सेंटेन्स तयार करू शकतो. तर असेच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, गरजूंपर्यंत पोहोचवा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.